माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। मला मी स्वतः भाग्यवान समजतो. पुण्यात राहिल्यामुळे मी पुण्यातून भरती होऊ शकलो. आणि पुण्यामध्ये ते नॉलेज मिळतं, जरा सिटी आहे, नॉलेज मिळतं वगैरे, जे काही ते मी भरती झालो आणि देशाची सेवा करण्यास मला मिळालं. मी सुभेदार प्रदीप चाळके, मुक्काम पोस्ट चिंचगरी सती, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी, हे माझं मूळचं गाव. माझं भरतीचं स्थान पुणे या ठिकाणी मी भरती झालो 22/8/77 ला. तिथून भरती होऊन मी बेळगाव या ठिकाणी मराठा ग्रुपमध्ये रुजू झालो आणि तिथे पूर्ण मी वर्षभर ट्रेनिंग माझी झाली. त्या ट्रेनिंग मधनं त्यावेळेस कसम खाल्ली, त्यावेळेस आमचा 11 मराठा हा ओपन झाला होता. तर आमचे 2 ग्रुप, 2+2 ग्रुप आणि 3 ग्रुप, हे जे 11 मराठ्यात त्यांनी पाठवायचा निर्णय घेतला. नवीन युनिट रचना झाल्यामुळं आम्हाला सर्वांना कट्ठाच ट्रेनिंग करता आली. सर्वजण आम्ही एकत्रच युनिटला आलो. त्यातून मी स्पोर्टमॅन असल्या कारणाने मला ते तिथे ठेवून घेत होते, पण ते म्हणले की स्पोर्टमॅन तुम्ही आहे तर युनिटमध्ये प्रमोशन मिळेल, आणि त्यांनी मला युनिटला डिस्पोजल केलं. आणि त्यानंतर मी कंप्लीट सुभेदार, तिथे प्रमोशन हे माझं जवळजवळ नाईक सुभेदारपर्यंत माझं गेम मध्ये झालं. त्यामुळे मी भांडून आर्मी कोर्स करायचं हे घेतलं, निर्धार घेतला, आणि मी आर्मीचे कोर्स 5 ते 6 कोर्स केले. आणि हे करत असताना जे माझं प्रमोशन मिळत गेलं, तर मी सुभेदार रँक होती. मी इथं रिटायरमेंट 1 एप्रिल 2001 ला माझ्या गावी रिटायरमेंट होऊन मी आलो. चाळके साहेब, तुम्ही जवळजवळ प्रदीर्घ काळ आर्मीमध्ये काम केलं, देशाची सेवा केली. पण या काळात तुमच्याकडे एखादं युद्ध असेल किंवा एखादं अतिरेक्यांच्या विरुद्धचं ऑपरेशन असेल किंवा अन्य म्हणजे बऱ्याच गोष्टीवरती पोलिटिकला काम करावं लागतं, लढावं लागतं, असं कोणते प्रसंग महत्वाचे तुमच्या आयुष्यात आर्मीच्या काळात? असा प्रसंग मी ज्यावेळेस तंगदार सेक्टर मध्ये होतो आणि माझी कंपनी चार्ली कंपनी ही तंगदारला, तुम्ही ऐकलं असेल, तिथं दुनियाचा बर्फ त्यावेळेची जास्ती बर्फ पडला होता, 70 फूट बर्फ होता. आणि साधनापाडी, आता कुणी म्हणत साधना म्हणजे काय, तर साधनापाडी फूट कॉलमनी चालून जावं लागायचं, आणि तिथून उतरणं, चालणं, तिथं काही साधन दुसरं नसतं, बर्फाशिवाय दुसरं साधन काय नाही. आपलं पाणी जरी घेतलं ते बॉटलमध्ये बर्फ व्हायचा. अशा मायनर डिग्रीवरती आम्ही गेलो होतो. आणि तिथून आमच्या पलटणच्या हेडक्वार्टरने मला सुलतान पोस्ट म्हणून मला मुकरर केलं. त्यावेळेस माझी रँक हवालदार होती. आणि तिथं जो नाला होता, खलबन नाला, पाकिस्तानचे ट्रूप्स त्यांच्या एलसी लाईन जवळ होता, आपला ट्रूप्स एलसी लाईन जवळ होता, आणि ग्रीन पॅच म्हणून होतं तिथं आपलं वास्तव्य होतं. आणि तिथून पाणी आम्ही कॅन मधनं, त्यांचा टाइम झाला की ते अनाउन्स करायचे, आम्हाला पाणी का टाइम हो गया है, आणि ती लोक पांढरा झेंडा काढायचे. आणि तुम्ही मगाशी म्हणलात की जो नाला आहे त्याचं पाणी घेण्यासाठी पाकिस्तानी सैनिक आणि भारतीय सैनिक यांच्यासाठी वेगवेगळ्या वेळा निर्धारित केलेल्या असतात. तो अनुभव कसा असतो? तो अनुभव तुम्हाला त्यावेळेस सांगायचं म्हणजे त्यावेळेस ते निर्धारित केले असत, ज्यावेळेस त्यांचं अनाउन्समेंट होतो, त्यांचा टायमिंग होतो. आपल्या आणि त्यांच्या टायमिंग मध्ये अर्ध्या तासाचा फरक सुद्धा आहे. आपल्या इंडियन टाइम आणि पाकिस्तान टाइममध्ये अर्धा तासाचा फरक पण पुढे मागं.
तर ती लोक इको फाईव्ह वरती बोलून दाखवणार की आमचा पाणीचा टाइम 5 मिनिटं अगोदर सांगतात. पाण्याचा टाइम आणायचा झालेला आहे तर आम्ही पाण्याला येत आहे. त्या टायमात पांढरा झेंडा पहिला निघतो बंकर मधनं आणि ते पाणी येतात घेऊन, त्यावेळेस आम्ही त्यांच्यावर फायर करू शकत नाही. त्यावेळेस आपली लोक जातात त्यावेळेस त्याची ही प्रतिक्रिया असते, त्यावेळेस ती लोक सुद्धा फायर करत नाहीत. म्हणजे इतकं आम्हाला माहिती असतं की त्या पोस्टवरती कोण कोण माणसं आहेत, त्यांची नावं काय, त्यांची रँक काय, आणि आमच्या बद्दल त्यांनाही खबर असते. जे इंटरप्रेटर, जे तिथून आतंकवादी ज्या मार्गाने घुसतात, आम्ही त्याला अंबुश म्हणतो वगैरे, जे लावतो, तर त्या ठिकाणाहून आपले पण सिक्युरिटीवाले तिकडे जात असतात, त्यांचे पण इन्फिल्ट्रेशन होत राहतं. तर अशा पोस्टवर मी होतो आणि त्या पोस्टवर कंप्लेंट एक दिवशी त्यांनी आमचा जो बंकरचा दरवाजा होता तो त्यांनी हिट केला होता आणि 1 घंटा 40 मिनिट आमच्यावरती फायर चालू होता आणि पोस्ट कमांडर मीच होतो. माझ्याजवळ माझी बॉक्सिंग टीम आणि बास्केटबॉल टीम तिथं माझ्याजवळ होती. तर संपूर्ण पोस्ट हा आम्ही 1 घंटा 40 मिनिटं फायरने दिला आणि संपूर्ण वाचवला. मला वायरलेस वरती मेसेज येत होते, फोन येत होते कमांडिंग ऑफिसरचे वगैरे. ते म्हणजे सानी अपसेटिंग कंपनी कमांडर, आमचं सिनोरची सीओची कमांड करत होते. म्हणलं की टाळके तुम पोस्ट छोड दो, कारण तो पोस्टच असा होता, पीपी पोस्ट होता, पोस्ट होता खाली आणि तो डोंगर चढून जायचं पळून यायला. त्यांना तोंड दिलं आणि सगळ्यात मेन सांगायचं म्हणजे एकही माणूस दगावला. पोस्ट तुम्ही जिद्दीने लढवली तेव्हा तुम्ही तुमच्या काळात आता म्हणजे बाकीचे ऑपरेशन वगैरे बघितले, पण विशेषतः आपल्याकडे आता कारगिल युद्धाचा हा विषय निघतो की आपल्याकडे कोकणातले सुद्धा बरेचसे सैनिक वगैरे या कारगिल युद्धात सहभागी झालेले आहेत. बरोबर. तुम्ही अनायसे त्या काळात म्हणजे आर्मीत होतात, सर्व्हिसमध्ये होतात. तुम्हाला या युद्धाचा काही असा अनुभव आहे का, किंवा तुमचा सहभाग त्यात काय होता? माझा सहभाग आणि हे कारगिल युद्ध आपल्या देशाबरोबर पहिलं महायुद्ध झालं, दुसरं झालं, 62चं झालं, 71चं झालं, पण याचा कुठेही विजय दिवस साजरा केला गेला नाहीये माझ्या याच्यामध्ये पाहिलं नाही. पण कारगिल विजय दिवस हा साजरा केला जातो. तो का केला जातो हा पहिला समजून घेतला पाहिजे. कारण बाकी देशाची जी लढाई होते त्यावेळेस इनो असतो, त्या इनो मध्ये काय की हर देशाचा माणूस त्यामध्ये सामील असतो. आणि जसं गावाच्या पद्धतीने म्हणतात तुम्ही भांडू नका, त्यामुळे तुमच्या भावामध्ये भांडणं व्हायची, पण ते इनो तसं समजायचं काम करतं की किती देशाचं नुकसान होऊ शकतं, किती प्रदूषण होऊ शकतं, हे सर्व सांगतो. पण जर ऐकलं नाही दोन्ही देश, मग इनो म्हणतो तुम्ही लढा. त्यांनी लढायला जे सांगतात, पण कारगिल युद्ध जे हे असं काही घडलं नाही, एकदम हे अचानक सुरू झालं. त्याचं कारण काय, हायकमांड कडनं आपल्या याला, कारण त्या ठिकाणी कारगिल जे टायगर हिल म्हणतात त्या ठिकाणी तुम्ही तोंडातून बाहेर थुकता ती बर्फाची गुठली बनते. तर अशा टेम्परेचर मध्ये मायनस मध्ये राहणं, त्यासाठी आदेश होता की लिंक पेट्रोल करून द्वारा ते चेकअप करून त्याच्यावर सुरक्षित राहा. पण काही दिवसांनी असं आढळलं, तिथं मोमेंट आढळली तर पाहिलं काय, तर त्यांची लोक तिथे येऊन जरा रेखी वगैरे करू लागली होती. त्यामुळे हे युद्ध अचानक झालं. हे एकदम युद्ध झाल्यामुळं कुणाचा समजोता बिंदूचा न घेता, न विचार करता हे युद्ध झालं. त्या त्यावेळेस मी बिकानेर मध्ये होतो. बिकानेर मधून आमचे बिंजासर आणि गट्रा रोड ह्या आमच्या बॉर्डर होत्या, पाकिस्तान बॉर्डर होत्या. आणि एकदमच निघायचं म्हटले तर मला रेअर मध्ये ठेवण्यात आलं. रेअर मध्ये असा माणूस ठेवला जातो की पूर्ण परिवार फॅमिली मेंबर्स असतात, त्यांच्या बायका, पोरं, दवाखाना, भाजीपाला
राशन वगैरे ते पुरवावं लागतं. त्या ठिकाणी तो असा अनुभवी माणूस ठेवला जातो. कोणत्याही इंडियन आर्मीमध्ये कोणत्याही ग्रुपमध्ये असाच माणूस रिअर मध्ये ठेवला जातो. रिअर, बेस आणि कॉंग मग फॉरवर्ड अशा लढाईचा टप्पा असतो. तर रिअर मधून कोणाकोणाचे जे गरीब पत्र त्यावेळेस काही मोबाईल वगैरे फोन वगैरे सेवा नव्हती. तर त्यावेळेस फोनवर मोबाईलवरून वगैरे सांगण्यासारखं नव्हतं. पत्र लिहिले, त्यांचे पालक यायचे. माझी स्वतःची मुलं बिकानेर मध्ये होती. माझे सासरे आले होते ते एअरपोर्टला सार्जंट, ते पण मिलिटरीत होते. हा एअरपोर्ट मध्ये होते हा. लोहगावला. ते आले आणि माझ्या मुलांना मिसेसला घेऊन गेले. ते तुमच्याकडे त्या काळात तुमच्याकडे मिलिटरी जवानांचे फॅमिली असेल, ते इतर त्यांना ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्यांची काळजी घेणं, हा ते व्यवस्थित पुरवणं, बरोबर, महत्त्वाची जबाबदारी तुमच्याकडे होती. कारण होय होय. बाकीचं सैन्य शेवटी लढायला जाणार असतं किंवा त्याला त्या पद्धतीची धावपळ असते अशा वेळेला. हा आजारी वगैरे पडतात. थोडक्यात त्याला जे बॅकिंग लागतं त्याची महत्वाची जबाबदारी तुम्ही या काळात सांभाळली. पण आणखी मला एक प्रश्न विचारायचा आहे की कारगिलमध्ये युद्ध झालं त्याच्यात भौगोलिक परिस्थिती हा एक महत्वाचा पार्ट ठरला. पाकिस्तानी उंचीवर होते ज्या होय, काय सांगतो. भारतीय सैन्याला म्हणजे तळात होते थोडक्यात. तो एक विषम थोडासा होता, तो त्याबद्दल काय सांगू शकता? असं आहे, तुम्ही जे विचारलं फक्त आडम स्टेट तिथली फॅमिली वगैरे त्यांची तेच नाही, डिफेन्सवर जे पूर्ण आणि एकदम अचानक झालं. जर आपल्याला माहिती असतं तर आपण पहिले पूर्व तयारी करतो. आजकाल आजार पडतात तर लसी अगोदर निघतात. तर ते लढाई जी ती अचानक झाल्यामुळं लढाईचं जे सामान जे आमचं जो पोज अम्युनिशन वगैरे जे होतं त्याच्यावरती आमचं युनिट मूव्ह झालं होतं. सेकंड लाईन अम्युनिशन, फर्स्ट लाईन अम्युनिशन वगैरे जे काही ते मागणं जाणारं जे त्यांना राशन धान्य पाणी, परत त्याच्यानंतर जे तिथं बंकर जे असतात त्यांना लागणारं सामान SRT म्हणतात त्याला. त्या SRT लावल्या त्या बंकरवरती जरी तुमचा किती मोठा बॉम्ब पडला तरी आतमध्ये बंकरमध्ये काही होत नाही. म्हणजे त्या SRT वगैरे त्या पूर्वाचे दिवसा ही कामं करायची, रात्री कानवाईने मी पूर्ण स्वतः सामान घेऊन पोहोचत होतो बेसमध्ये. बेस पासून कॉंग एरियापर्यंत. कॉंग मध्ये हार युनिटच्या आमच्या कंपन्या यायच्या, त्या माझ्याकडनं सामान कलेक्ट करून आपल्या पोस्टावरती त्यांचं जसं जसं डिमांड दुसऱ्या दिवशी काय पाहिजे ती लिस्ट घेऊन यायची. थोडक्यात ते रसद पुरवण्याचं महत्वाचं काम हे पूर्ण माझ्याकडे. पुरा मी दीवचा येलो अफसर होतो. येलो म्हणजे लॉयझन अफसर. कारण त्या तिथं बिकानेरला ब्रिगेड आणि ड्यू पुरे एकदम क्लोज मध्ये सर्व. तिथलं ड्यूच चाबी ड्यू, जितनी चाबी भरी रामने उतना चल खिलना. म्हणजे तिथं हमेशा काही ना काही ते घडतच असतं. म्हणजे ते ऍक्टिव्ह ड्यू आहे. ते कधीही उचललं कमांड सदन कमांड मध्ये येतं. कधीही ते कुठेही झालं तर पहिल्या सदन कमांडला पहिलं काम येतं कोणत्या ठिकाणी काय झालं तर. आणि ते ऍक्टिव्ह ड्यू आहे. चाळके साहेब, मगाशी तुम्ही म्हटलात की तुम्ही स्पोर्ट्समन होतात, म्हणजे त्या ह्याच्यावर तुम्हाला बरेच प्रमोशन वगैरे मिळालं. ऍक्च्युली मिलिटरीच्या अंतर्गत वगैरे अशा काही स्पर्धा वगैरे होतात तर त्याच्यात तुम्ही बॉक्सिंग वगैरे या प्रकारात काही विशेष काही प्रावीण्य वगैरे मिळवलंय? माझं जे प्रमोशन झाले, मी युनिट मध्ये गेलो कसम खाऊन, आणि त्यावेळी बॉक्सिंग लीग चालू होती. मी सेंटरला बेस्ट बॉक्सर रिक्रूट मध्ये ट्रेनिंग मध्ये घेतलं होतं. म्हणून म्हटलं की याला पण घाला टीम मध्ये बघूया. ब्रिगेड विनर झालो. दरवर्षी मिलिटरीच्या अंतर्गत वगैरे स्पोर्ट्स वगैरे कॉम्पिटिशन वगैरे होत असतात त्या. ब्रिगेड विनर झालो आणि त्यात माझ्या पहिल्या 3 महिन्यातच मी लास्ट नाही पद घेतलं बॉक्सिंग मध्ये. आणि तिथून मी ब्रिगेड सिलेक्ट झालो. ब्रिगेडची टीम बनली. तिथून आम्ही याला सागरला गेलो. तिथं ड्यू जिंकलो. तर तिथंच माझं प्रमोशन पटवलं. नायकीचं 2 रँक झाले माझं. आणि तिथून कमांडर सिलेक्ट झालो. जबलपूर फोर्ट टिअरला गेलो.
तिथं माझी हवालदारकी तिथं. साळके साहेब, तुम्ही आता बऱ्यापैकी तुमचा काही अनुभव उलगडले तुम्ही आता कोकणातल्या आणि विशेषतः आपला चिपळूण आणि खेड तालुका आर्मीच्या लोकांसाठी तसा पूर्वी प्रसिद्ध होता. आजही बरेचसे लोक आहेत, पण तरुण पिढीच्या दृष्टीने तुम्ही काय सांगणार? हे सांगतो साहेब तुम्हाला. एक सांगायचं राहिलं, जे कारगिल युद्ध झालं, कारगिल युद्धाचा ज्यावेळी विजय घोषित झाला त्यावेळेस मी जे काम करतो, एक स्टार होतो, मला नाईक सुभेदार होतो. माझं दुसरं स्टार मी SRT वर घेऊन गेलो होतो. ज्या दिवशी विजय घोषित झाला तिथंच मला लागलं दुसरं स्टार. सुभेदार रँक हे दुसरं स्टार लावलं. कारगिल विजय जो झाला, मी इथून गेलो, जे इथून जे स्टोरेज घेऊन गेलो तर म्हणले चाळके साहेब बहुत अच्छा काम हो गया. आणि माझ्या बरोबर तिथं ते डिप्लॉयमेंट असतं. तर एक नाईक सुभेदार होता तात्या चव्हाण म्हणून सातारचा, आणि INTGC होता जे की स्केच बनवतात तिथं. त्याच्यामध्ये विलास कदम आमच्या तिघांचं स्पेशल प्रमोशन. तुम्हाला कारगिलच्या एकत्रित त्या सगळ्या कामगिरीमुळे सुभेदार रँक पर्यंत तुम्हाला प्रमोशन मिळू शकलं. मिळालं म्हणजे सिनियरिटी न बघता आम्हाला स्पेशल प्रमोशन मिळालं. तुम्ही जे काम केलं त्याच्या याच्यावर सिनियरिटी या विषय बाजूला ठेवून तुम्ही जे त्या काळात काम केलं युद्धाच्या काळात ते लक्षात घेऊन तुम्हाला प्रमोशन मिळालं. बिलकुल सर. मगाशीच मी तुम्हाला म्हटलं की आता म्हणजे आपला कोकणाचा विषय झाला, आता आपल्याची जी तरुण पिढी आहे त्याच्यासाठी तुम्ही काय सांगा? मी एकच सांगेन, आज तुम्ही शिवमध्ये किती ग्रॅज्युएशन केलं, काही केलं, काही ITI BTI, काही ITI म्हणा, कसले कोर्स आम्हाला तर माहिती नाही, पण जे तुम्ही केले तरी तुम्हाला अप्रेंटिसशिप पूर्ण करून देतात का? देत नाही. कुठेही तुम्हाला एक्सपिरियन्स विचारला जातो कोणताही कोर्स केला तरी. मग तुम्ही आर्मी सारखी, आम्ही जेव्हा भरती झालो त्यावेळेस कोकणामधले 99% माणसं होती. आता तुम्हाला मी सांगतो, आपला कोकणी माणूस शिकवल्याने शिकायला तर मागत नाही, मुली शिकलेल्या मिळतात. माझ्या भरतीचा टेबल होता त्यावेळेस माझ्या गावात एकही 10वी झालेला मुलगा नव्हता. मुली शिकलेल्या होत्या पण त्या मुलींची भरती नव्हती. आणि आता सध्याला कोकणातला एकटा दुकटा माणूस असेल, जर तुम्हाला पाहायचं असेल आता खोपडला जा. खोपडला पूर्ण आर्मीवालेच आहेत. अर्ध्यापेक्षा जास्ती मुलं जे सुभेदार मेजर ऑनर कॅप्टनच्या पेन्शन सेंटरला ही लोक चालले होते. आणि माझा एरिया कमांडरचा चार्ज बेळगावचा होता. माझी SD गाडी होती CRL 452 गाडी. मी आपल्या संध्याकाळचा राऊंड मारायला गेलो तर ही पोरं चालली होती आपली कोकणी भाषा बोलत. मी ऐकलं आणि म्हटलं काय करताय तुम्ही, कुठे चाललाय, कुठनं आला, काय आलं, मला चिपळूणही माहिती नव्हतं. आणि माझे वडील ऑर्डिनन्सला पुण्यातच माझं शिक्षण झालं, पुण्यातून भरती झालो मी. गावही माझं मला स्वतःच माहिती नव्हतं. मग त्यांना मी घेऊन गेलो विदाउट रिटर्न, फिजिकल रिटर्न पेपर डायरेक्ट लिहायला लावला आणि ते भरती झाली. आज ऑनर कॅप्टनच्या पेन्शन मंगेश शिर्के, संजय शिर्के, दीपक शिर्के गँगच पुरे. तर त्यावेळेस मी भरती गेली. पण आत्ता त्यावेळेस मी पेन्शन आलो 2001ला, जिल्हा सैनिक बोर्डाकडनं इथं कॅम्प लावण्यात आले, बेळगावला भरतीला नेण्यात आलं. आता बेळगावला भरती द्यायचं ते स्वतःचा खर्च होता. जिल्हा सैनिक बोर्डाकडनं आम्ही त्यांना राहायला खायची सोय आपल्या चिपळूण बोर्डिंग हॉस्टेलला केली. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चांगले होते, त्यांनी मान्य केलं, सर्व केलं. पण तिथून ज्यावेळेस खर्चाने स्वतः जायचं आणि आर्मी जायचं, इथे फिरायला मिळत होतं तोपर्यंत राहिले. नंतर जाताना कॅम्पला 10 माणसं फक्त बेळगावला जातात, त्यातली 3 पोरं भरती झाली. त्यानंतर प्रमाण आता मुळात कमी व्हायला लागलं. कमी नाही, औषधाला कोकणातला माणूस मिळत नाहीये. मी तो जातो जिथं कोकणीत सगळे म्हणायचे अरे ही बाल्यांची फौज आहे आर्मी मध्ये. फारच प्रमाण कमी झालेलं आहे. आज कोल्हापूर सातारा सांगलीची माणसं गौरी डान्स वगैरे शिकले आपल्यामुळं.
मलखांब, ती लोक करायची, आपली लोक करायची, म्हणजे काटक लोक कोकणातली. मी स्वतः भाग्यवान समजतो. पुण्यात राहिल्यामुळे मी पुण्यातून भरती होऊ शकलो. कारण पुण्यामध्ये ते नॉलेज मिळतं, जरा सिटी आहे, नॉलेज मिळतं वगैरे, जे काही ते मी भरती झालो आणि देशाची सेवा करण्यास मला मिळालं. जय हिंद, जय भारत.